नगराध्यक्षा फरीदाबानू पुंजानी यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नगरसेविका यांचाही सत्कार कारंजा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदाबानू मो शफी पुंजानी यांचा पदग्रहण सोहळा तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषद कार्यालय कारंजा येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमास शहरातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा फरीदाबानू पुंजानी यांनी कारंजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येईल असे स्पष्ट केले। पारदर्शक, लोकाभिमुख व सर्वसमावेशक कारभार करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमास ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन चे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी हे प्रमुख उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात पक्षाची भूमिका मांडत नगरपरिषदेत विकासकामांना गती देणे, सामाजिक न्याय राखणे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे आवाज उठवला जाईल असे सांगितले। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक ॲड फिरोज शेकुवाले, जाकीर शेख, ॲड सुभान खेतीवाले, हमीद शेख, अमन शाह, प्रमोद गायकवाड, गोपी डेडुळे आदींनी मनोगत व्यक्त करून जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे व शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमास हाजी रफिक अकबानी, मो बिलाल पुंजानी यांची उपस्थिती होती। तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून शहर विकासाला चालना दिली जाईल असे नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचा संचालन संघरत्न नरवाडे तर आभार हेमंत चवरे यांनी मानले। पाहूया या संदर्भात पदग्रहण समारंभाचे काही टिपलेले क्षण पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड।